नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. देवपुरातील द्वितीयेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने महाप्रसादाचे वाटप. धुळे शहरातील देवपूर नवरंग पाण्याच्या टाकीजवळील द्वितीयेश्वर महादेव मंदिर मित्र मंडळातर्फे महाशिवरात्री निमित्ताने भाविकांना भंडारा महाप्रसादाचे वाटप करण्यात आला. यावेळी देवपूर मंडळ अध्यक्ष सुबोध पाटील होते, तर कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा देवपूर पूर्व मंडल अध्यक्ष करण लोंढे, रोहित सोनवणे, कुणाल सोनवणे, धीरज जगताप, अजय जगताप, अजय पवार, बुधा पवार, सनी लाडे, सागर थोरात, दिलीप मोरे, सतीश सोनवणे, दादा पवार आदी पदाधिकाऱ्यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. आज महाशिवरात्रीनिमित्त विटाभट्टी परिसरात दुधेश्वर महादेव मंदिर इथे कालपासूनच विविध प्रकारची पूजा व यज्ञ या मंदिर परिसरामध्ये सर्व भाविकांतर्फे पूजापाठ होत आहे. तरी या मंडळाच्या वतीने आज दिवसभर वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली, केळीचा प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला. तर या कार्यक्रमाप्रसंगी या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते कुणाल भाऊ जाधव भारतीय जनता पार्टीचे, कुणाल भाऊ सोनवणे या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे, करण भाऊ लोंढे, राकेश भाऊ येवले, प्रसाद भाऊ जाधव, रोकडे काका व या परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने या भंडाऱ्याचा लाभ घेतला. तरी या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर 30-40 वर्ष पूर्ण म्हणजे जुनं मंदिर होतं, पण काही कालांतराने अतिक्रमणामुळे मंदिर काढण्यात आलं होतं. पण या शहराचे आपले धर्मयुद्ध आमदार साहेब अनुपजी अग्रवाल यांनी स्वखर्चाने या मंदिराची प्राणप्रतिष्ठा आता 4 महिन्यापूर्वीच केली. तरी अनुपजी अग्रवाल यांचं या मंदिरासाठी खूप मोठं योगदान आहे.